जय श्रीराम. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. बृहन्महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका सध्या सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला परमपूज्य मंगेश दादांकडनं अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. आपण सध्या साधना या विषयाबद्दल अधिक समजून घेत आहोत. साधना म्हणजे नक्की काय असतं, आपण कुठलेही ग्रंथ जेव्हा वाचतो, त्या ग्रंथांचं वाचन करताना, त्याचा अभ्यास करताना कशाकडे लक्ष द्यायचं आणि आपली साधना पुढे कशी न्यायची, याबद्दल आपण परमपूज्य मंगेश दादांकडनं मार्गदर्शन घेतो आहे. आता मला माहिती आहे, आपण ऑलरेडी मागचा आठवडा सुट्टी घेतली होती, त्यामुळे 2 आठवड्याच्या खंडानंतर आपण परत भेटतो आहोत. त्यामुळे मी आता मंगेश दादांना आपचे सत्र सुरू करायची विनंती करते. जय श्रीराम. माझा आवाज येतोय ना? हो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन.
एक आठवड्याच्या खंडानंतर आणि माझ्या तब्येतीच्या झालेल्या प्रचंड चरविचरवणानंतर आपण आजच्या अभ्यासासाठी एकत्र आलो आहोत. आनंदाचे तत्वज्ञान आपला अभ्यास सुरू आहे. व्हॉट या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि त्या टप्प्याच्या शीर्षकाला अनुसरून आपण विविध पारमार्थिक संकल्पना समजून घेत आहोत. व्हॉट म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, इत्यादी इत्यादी. बराच कारण गोंधळ असतो परमार्थाच्या क्षेत्रामध्ये. त्याची बराच उहापोह याच्या आधी झालेला आहे. पण ते इंग्लिशमध्ये जसं म्हणतात, गेटिंग ऑन द सेम पेज, त्याचा हा प्रयत्न, की इतके जे विविध सगळा पसारा, मतमतांतर, पंथोपपंथ, या सगळ्याचा एक सामान्य दृष्टिकोन काय आहे, व्हॉट इज द कॉमन ग्राउंड असं म्हणूया. हे भेद तर राहणारच आहेत, पण शेवटी त्याच्यामध्ये काहीतरी एक सामान्य तत्व असतंच आणि ते शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे आपापली साधना पद्धती वेगळी असू शकते, त्याने काही बिघडत नाही. पण त्या साधनेनी मला काय देणं अपेक्षित आहे, कारण साधना कोणती असली तरी तत्व एकच आहे. ह्या दृष्टीने आपण हा सगळा अभ्यास करतो आहोत. आणि या अंतर्गत आपण प्रमाण या विषयाचं चिंतन करत आहोत. मगाशी साधना असा उल्लेख झाला, पण साधनेचा विचार करून झालेला आहे आपला, आणि आपण प्रमाण या विषयाचं चिंतन करत आहोत. आपण मागच्याला बघितलं होतं की प्रमाणांचे 9 प्रकार आहेत, असं आपण मागच्याला शिकलो. आणि त्यातल्या 4 प्रमाणांचा आपण सविस्तर विचार केला. आता या 9 प्रमाणांपैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रमा म्हणतात किंवा प्रमाज्ञान म्हणतात. थोडीशी उजळणी, कारण थोडासा खंड पडलेला आहे, बरीच प्रपंचाची धूळ बसली असेल, थोडीशी झटकून टाकूया. त्या प्रमाणांपैकी कुठल्याही एका प्रमाणाने जे कुठलं ज्ञान उत्पन्न होतं, साध्या भाषेत मला ज्ञान होतं, त्याला प्रमा म्हणतात, त्याला प्रमाज्ञान म्हणतात. कारण ते प्रमाणजन्य आहे. जन्याचा अर्थ निर्माण झालेलं, प्रमाणातून निर्माण झालेलं इत्यादी. आणि त्या प्रमेचं जे करण, करण म्हणजे साधन म्हणायचं त्याला, इन्स्ट्रुमेंट. कारण नाही म्हणत आहे मी, करण. आणि ज्याला असाधारण कारण असं म्हणतात, त्याला प्रमाण असं म्हणतात. कठीण झालं थोडंसं, साध्या डोळ्यांनी ज्ञान झालं. आता मला, माझ्याकडे तुम्ही बघत आहात, म्हणजे ज्यांच्या खिडक्या उघड्यात ते मला दिसत आहेत, बाकीच्या खिडक्या बंद आहेत, पण निदान खिडक्यांचं दर्शन मला होत आहे. पण तुम्हाला माझं दर्शन निश्चितच होत आहे. तर हे माझं ज्ञान तुम्हाला जे होत आहे ते 2 गोष्टींनी होत आहे. 2 इंद्रियांनी होत आहे, एक डोळ्यांनी, एक कानाने अर्थातच. पण याला म्हणायचं प्रमाज्ञान साध्या भाषेमध्ये. आणि डोळ्याच्या माध्यमातून झालं, डोळ्याला प्रमाण, कारण डोळा हे साधन आहे. तर सोपं झालं एकदम. शास्त्राची भाषा थोडी किचकट असते, नेहमीच आपण बघतो, आणि ती तशी असली पण पाहिजे. कारण शास्त्र म्हटल्यानंतर शुद्ध मराठीत इट हॅज टू बी प्रिसाईज, काटेकोरच असलं पाहिजे ते, आणि ती मांडणी तशीच झाली पाहिजे. फक्त साध्या भाषेत ते समजून घेता येतं हे निश्चित. तोच आपला प्रयत्न सुरू आहे. असो, थोडक्यामध्ये किती विविध पद्धतीने आपल्याला, म्हणजे जीवाला, म्हणजे प्रमात्याला ज्ञान होतं. मी मुद्दाम सगळे शब्द आणतोय मागच्या 2 सत्रांपूर्वी झालेले, कारण पुन्हा ते आपल्याला भेटणार आहेत. तर नवीन कोणी असतील तर त्यांना त्याचा अर्थ कळावा, जुने असतील, विसरले असतील तर त्यांना त्याचं स्मरण व्हावं, ज्यांना स्मरण असेल ते अजून जास्त घट्ट व्हावं, असे अनेक उद्देश त्याच्यामध्ये आहेत.
त्यामुळे विविध पद्धतीने आपल्याला म्हणजे जीवाला म्हणजे मला म्हणजे प्रमात्याला, प्रमाता ही व्याख्या आपण शिकलो आहे, जे ज्ञान होतं त्याचा आपण विचार करत आहोत, हा आपला चालू विषय आहे. आणि याच्या अंतर्गत प्रत्यक्ष, त्याच्यानंतर अनुमान, त्याच्यानंतर शब्द आणि उपमान, अशा 4 प्रमाणांचा आपण सविस्तर विचार मागच्या वेळेला केला. पटकन उजळणी करायची असेल तर प्रत्यक्ष प्रमाण, आत्ताच आपण बोललो, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून झालेलं ज्ञान, कानाने ऐकून झालेलं ज्ञान, इंद्रियांच्या माध्यमातून थोडक्यात झालेलं ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण. समजायला एकदम सगळ्यात म्हणूया सोपं असं प्रमाण ते. दुसरं अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणामध्ये पूर्व अनुभवावरनं आपण अनुमान करतो. साध्या भाषेमध्ये अनुमान शब्द आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पूर्वीचा अनुभव असतो की जिथे अग्नी असतो तिथे धूर असतो. त्यामुळे मला आता अग्नी प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही आहे, पण मला धूर दिसतोय मात्र. तर मग धुरावरून मला कोणाचं ज्ञान झालं? अग्नीचं ज्ञान झालं. कशामुळे? अनुमानामुळे. काय केलं मी? अनुमान केला, तर्क केला की ज्या अर्थी त्या अर्थी, असं हे छान, ज्या अर्थी त्या अर्थी म्हणजे अनुमान प्रमाण. कारण आपल्याला तसा पूर्वीचा अनुभव असतो. आता मागच्याला आपण बाकी अनेक दृष्टांत बघितले होते, ते सोडून देऊ आपण, उजळणी बघतो आहोत. शब्द प्रमाणामध्ये आपण त्याला आप्तवाक्य म्हटलं होतं, आठवत असेल तर. त्याच्यात पुन्हा लौकिक आप्तवाक्य आणि वैदिक आप्तवाक्य. तर लौकिकातही आपण एखाद्या व्यक्तीवरती आपला विश्वास असतो, तो सज्जन असतो, तो खरं बोलेल याची खात्री असते, तेव्हा त्याच्या बोलण्याने होणारं ज्ञान शब्द प्रमाण, साध्या भाषेत शब्दाने झालेलं ज्ञान. पण दुसऱ्याच्या शब्दाने झालेलं ज्ञान हे महत्वाचं. आणि मग वैदिक आप्तवाक्य, त्याचा आपण विचार केला होता, तो सोडून देऊया. आणि चौथं होतं उपमान प्रमाण. उपमा देऊन एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट याचं मला ज्ञान नाही, पण मला त्यासारख्या दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे, मग त्याच्यावरून एखाद्याने मला उपमा देऊन त्या नवीन गोष्टीचं ज्ञान करून देणे, उपमान प्रमाण. आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, सगळा विचार केला होता की मी लांडगा बघितलेला नाही, पण मला कोल्हा माहिती आहे. तर कोणीतरी मला लांडग्याचं ज्ञान करून दिलं. कसं? कोल्ह्यावरून. कोल्हा असतो, थोडा मोठा असतो, असा असतो तसा असतो इत्यादी. आता या 4 प्रमाणांचा आपण हा सगळा सविस्तर विचार मागच्याला केला होता. आजच्या अभ्यासाकडे वळताना आपण उर्वरित 5 प्रमाणांचा विचार करू. 9 प्रमाण आपण बोललो होतो. आता 5वं म्हणजे पुढचं जे प्रमाण आहे त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. त्याला अजून एक नाव आहे, त्याला अन्यथानुपपत्ती, म्हणजे अन्यथा अनुपपत्ती प्रमाण असेही म्हणतात. साध्या भाषेत अर्थापत्ती प्रमाण. अर्थापत्ती प्रमाणामध्ये कार्यावरून कारणाचं ज्ञान होतं, त्याला म्हणायचं अर्थापत्ती. एखादं कार्य आपल्याला दिसलं तर त्याच्या कारणाचं ज्ञान होतं. एखादा परिणाम आपल्याला दिसतो झालेला, त्याच्यावरून त्याच्या कारणाचा आपल्याला अंदाज करता येतो. म्हणजे थोडक्यात कार्यावरून कारणाचं ज्ञान होणे. आता एखादी गोष्ट, एखादं कार्य आहे, एखादा पदार्थ आहे म्हणा, तो दिसतो तर आहे, म्हणजे तो परिणाम आहे, पण जी उपलब्ध माहिती आहे आपल्याला त्यांनी त्याची संगती लागत नाही. आणि मग आपण काय करतो? त्या कार्यावरून त्याच्या कारणाची कल्पना करतो, त्याच्या कारणाचं आपल्याला ज्ञान होतं. कारण ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी ते तसं असलं पाहिजे. थोडं अनुमान आणि अर्थापत्तीमध्ये फरक आहे बरं. वरवर ऐकताना असं वाटतं दोन्ही सारखेच प्रमाण आहेत का? नाही आहे. तिकडे पूर्वानुभव घेतलेला आहे. इथे उपलब्ध माहिती नाहीच आहे की ज्याची संगती सांगता येईल. त्यामुळे कारणाचं आपल्याला त्या कार्यावरून ज्ञान होतं. उदाहरणार्थ, नेहमीप्रमाणेच व्याख्या कठीण होतात, उदाहरणं दिले की सोपं जातं. आत्ताच नवरात्रीचे दिवस येऊन गेले, 9 दिवस
उपवास करतात लोक. गमतीचा विषय उपवास हा नेहमीच एक गमतीचा विषय आहे. कारण 9 दिवस उपवास केलेला मनुष्य कसा दिसला पाहिजे खरं, कल्पना करा. आता सप्ताह येतोय, दत्त जयंती सप्ताह पुढच्या आठवड्यात 7 दिवसाचा उपवास आहे. किंवा एखाद्या मनुष्याने म्हटलं 2 आठवडे झाले मी उपवास करतो आहे, दिवसा मी फक्त पाणी पिऊन राहतो आहे. एक सिनॅरिओ ज्याला म्हणतात शुद्ध मराठीत, एक आपल्यासमोर. पण तरीही तो आपल्याला अगदी धष्टपुष्ट दिसतो 2 आठवड्यानंतर, त्याचं वजन सुद्धा वाढलेलं दिसतं. आता हे कार्य झालं, मग याचा अर्थ काय, हा रात्री गुपचूप जेवत असला पाहिजे. हे त्याच्या रात्री जेवणाचं जे आपल्याला ज्ञान झालं, किंवा तो उपवास करत असला पाहिजे. उपवास म्हणजे एकादशी दुप्पट खाशी, वरून म्हणे मी आहे उपाशी, ही जी एक मराठीमध्ये म्हण तयार झालेली आहे, त्या पद्धतीचा तो उपवास करत असला पाहिजे. परवा तर कुठेतरी कोणीतरी मला एक व्हिडिओ पाठवला होता, त्याच्यामध्ये उपवासाचे विविध पदार्थ, त्याच्यामध्ये काय नव्हतं. म्हणजे आपण जे साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचा कीस आणि सगळे नेहमीचे पदार्थ सोडून ते तर काहीच नाही. काय नव्हतं मला एवढं विचारा तुम्ही. आणि हे सगळं उपवासाचंच होतं बरं. साबुदाण्यापासून बनवलेलं, म्हणजे उपवासाला चालणाऱ्या पदार्थांपासून बनवलेलं. आपण विनोद बाजूला ठेवूया. मुद्दा एवढाच की जर असं कार्य दिसत असेल, कोणी म्हणतंय मी उपवास करतोय, मी उपाशी आहे, पण वजन वाढतंय, दष्टपुष्ट आहे, याचा अर्थ हा नक्कीच खात असला पाहिजे. म्हणजे एखादा पदार्थ असतो म्हणजे त्याचं कार्य असतं, जसं आपण म्हणत होतो, आणि त्याच्यावरून त्याच्या कारणाचं ज्ञान होतं, पण उपलब्ध माहितीवरून त्याचा संगती लागत नाही. जसं दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं, हे आत्ताचं जे मी दृष्टांत दिलं हा अगदी ठरलेला दृष्टांत आहे शास्त्रातला, पण यात आधुनिक दृष्टांत बघूया की अम, वक्र झालेली प्रकाश रेषा, याच्यावरून त्या विशिष्ट ठिकाणी प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती संपन्न एखादा पदार्थ असला पाहिजे, आणि त्याचं वस्तुमान विशिष्ट असलं पाहिजे, असं आईन्स्टाईनला झालेलं ज्ञान. बहुतेक खूपच कठीण झालं असेल, थोडं शुद्ध मराठीत बोलतो. Whenever there is a massive gravitational object, the light around it bends. And Einstein studied this kind of phenomenon and predicted that there must have been a massive gravitational object in the path of that light because it is bending, and whether it is whatever that planet or star must have a mass, certain mass. आणि हे आईन्स्टाईननी तेव्हा कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं, ते आता सिद्ध झालं काही वर्षांपूर्वी, 1-2 वर्षांपूर्वी. मुद्दा काय आहे, आपण काय शिकतोय, अर्थापत्ती. कारण अर्थ लावता येत नाही, तो ग्रह किंवा तारा जो आहे तो मोठ्या ग्रहाच्या मागे लपलेला आहे, त्यामुळे तो दुर्मिळीतून स्पष्ट दिसत नाही. पण ज्या अर्थी हे होत आहे त्या अर्थी अर्थापत्ती. आईन्स्टाईनचं सोडून द्या, आपण साध्या भाषेत बोलूया. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. देशभक्तीचा अभाव आहे, बालबुद्धी आहे, सातत्याने जनतेने नाकारलेला आहे, तरीही एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा तो प्रमुख आहे, हे कार्य आहे समजा, त्याच्यावरून त्या प्रमुखाचं नाव पप्पू असलं पाहिजे. हे जे आपल्याला त्याच्या कारणाचं ज्ञान होतं, तुम्हाला यातला विनोद आणि सत्यता दोन्ही कळलेलं आहे, हे तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसत आहे. पण छान उदाहरण आहे, म्हणजे अर्थापत्ती प्रमाण समजून घेण्यासाठी, की हे असं आहे सगळं, देशभक्ती नाही, बालबुद्धी आहे, जनता सातत्याने त्याला नाकारते आहे, तरी तो राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख आहे. आता हे कार्य आहे, दिसतंय आपल्याला याच्यावरून. हे जर समजा हे वर्णन एखाद्या दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं तर त्याला काही कळणार आहे, पण आपल्याला ते ज्ञान होऊ शकतं, अरे त्याचं नाव पप्पू असलं पाहिजे. हे जे त्या कारणाचं ज्ञान आहे, कार्यावरून केलेलं, याला म्हणायचं अर्थापत्ती. आणि
पूर्वमीमांसक म्हणतात ज्यांना, म्हणजे जैमिनी ऋषी आहेत, कुमारिल भट्ट यांची जी परंपरा, त्यातले एकदेशी, एकदेशी याचा अर्थ तोच एक सिद्धांत मानणारे परंतु भिन्न प्रक्रिया अवलंबणारे असे प्रभाकर नावाचे अजून एक त्यांच्या संप्रदाय होऊन गेले. तसं प्रभाकर नावाचे एक तत्वज्ञ म्हणूया आपण, व्याकरणकार होऊन गेले पूर्वमीमांसकांमधलेच. त्यांचे जे अनुयायी आहे ते अर्थापत्ती प्रमाण मानतात. पुढचं प्रमाण आहे अनुपलब्धी प्रमाण. कसं शास्त्र विचार करतं बा, किती सुंदर आहे वेदांतशास्त्र. आपण सुद्धा, आपल्याला होणारं ज्ञान आहे खरं आहे रोजच्या पातळीवरती विविध पद्धतीने, पण कधी आपण त्याचा एवढा सखोल गंभीर विचार करत नाही जो शास्त्राने केलेला आहे. अनुपलब्धी प्रमाण, अभावाच्या निश्चयास अनुपलब्धी हे कारण असतं. नेहमीप्रमाणे शास्त्राचं कठीण वाक्य सुरुवातीला, अभावाचा निश्चय, त्याच्यासाठी कारण काय आहे तर अनुपलब्धी, त्याला म्हणायचं अनुपलब्धी प्रमाण. उदाहरण पाहूया नेहमीप्रमाणे, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता माझी एक समजा गाडीची किल्ली ठेवण्याची एक नेहमीची जागा आहे, आपल्या सर्वांचीच असते. आता आज बाहेर जाताना कोणीतरी गाडी घेऊन गेलो होतो, त्यामुळे ती माझी किल्ली जागेवरती नव्हती जिथे मी नेहमी ठेवतो. आता जेव्हा मी ती किल्ली घ्यायला गेलो तिथे किल्ली मला दिसली नाही. म्हणजे काय झालं, किल्लीच्या अभावाचं मला निश्चयात्मक ज्ञान झालं. बरोबर, किल्लीच्या अभावाचं ज्ञान म्हणतोय मी. पण ते ज्ञान निश्चयात्मक आहे की अरे रोज इथे किल्ली असते, आज किल्ली नाही गाडीची. आणि त्या ज्ञानास किल्लीची अनुपलब्धी, आणि तिथे किल्ली उपलब्ध नाही, त्यामुळे त्या किल्लीची मला अप्रतीती, अजून एक शब्द आहे शास्त्राचा, किंवा साध्या भाषेत आपल्या बोलूया न दिसणं, किल्ली मला दिसली नाही, हे किल्लीच्या अनुपलब्धीचं ज्ञान होण्याचं कारण आहे. कारण किल्ली जर रोजच्या जागेवर असती म्हणजे त्या किल्लीची उपलब्धी असती, तर काय झालं असतं, त्या किल्लीची मला प्रतीती आली असती, म्हणजे मला ती किल्ली दिसली असती, म्हणजे मला किल्लीचं ज्ञान झालं असतं. किल्लीच्या अभावाच्या निश्चयाचं मला ज्ञान झालं नसतं. त्यामुळे किल्लीच्या अभावाचं ज्ञान हे एक ज्ञानच आहे की नाही. आपण काय बघतोय, ज्ञानाचे प्रकार बघतोय, किती पद्धतीने आपल्याला ज्ञान होतं हे बघतोय. म्हणजे एवढा किस पाडणं का सुरू, असा विचार येऊन जाईल मनामध्ये. त्याचा आपण पुढे विचार करणारच आहोत, केलाही आहे, बऱ्याच वेळा प्रस्तावना केलीच आहे की हे सगळं आपण का शिकतो आहोत. पण किल्लीच्या अभावाचं पण ज्ञान आहे, निश्चयात्मक ज्ञान आहे त्या अभावाचं. आणि हे ज्ञान जर किल्ली असती तर मला झालं नसतं, पण किल्ली नसल्यामुळे झालं, म्हणजे किल्लीची अनुपलब्धी त्याला कारण आहे. हा ज्ञानाचा एक प्रकार आहे आणि म्हणून अनुपलब्धी हे 6वं प्रमाण मानावं लागतं, ज्ञानाचा अजून एक प्रकार. मगाशी जे मी म्हणालो पूर्वमीमांसक, जैमिनी कुमारिल भट्ट यांची जी परंपरा, त्याच्यामध्ये भट्ट मताचे जे अनुयायी आहेत ते हे 6वं प्रमाण मानतात. आता मागील वेळेला मी उल्लेख केला होता, तुम्हाला आठवत असेल की प्रमाणांचे खरं हे मुख्य 6च प्रकार आहेत, पण इतर विचार पद्धतीमध्ये अजून 3 प्रमाण मानतात, म्हणून मी 9 म्हणालो होतो सुरुवातीला. तर आपण त्याचाही विचार करूया. ते 3 प्रमाणं जे आहेत त्यांचे थोडक्यात विचार बघूया. पुढचं प्रमाण 6 झालेत आपले, आता 7वं म्हणूया त्याला. त्याला शक्य प्रमाण असं म्हणतात. शक्य प्रमाण, त्याच्यामध्ये मुख्य गोष्टीच्या अंशाविषयी निश्चय किंवा ज्ञान असं त्याला आपण म्हणता येईल. एखादी गोष्ट आहे समजा, आणि त्या गोष्टीचा एक अंश असू शकतो, त्या अंशाचं निश्चयात्मक ज्ञान. पुन्हा कठीण झालं उदाहरण. समजा एखाद्याजवळ, नेहमीच उदाहरण देऊया, समजा एखाद्याजवळ 100 रुपये आहेत, म्हणजे त्याच्याकडे 5 रुपये आहेत का नाही.
म्हणजे 5 रुपये असणं शक्य आहे की नाही? आहे. का? कारण 5 रुपये हे 100 रुपयाचा भाग आहेत, अंश आहे. ज्याच्याकडे 100 रुपये आहे हे मला माहिती आहे, त्याच्याकडे 5 रुपये असणं शक्य आहे. हे जे निश्चयात्मक ज्ञान मला झालं, त्याला म्हणायचं शक्य प्रमाण. कारण हे शक्य आहे. पहा किती विविध पद्धतीने आपल्याला ज्ञान होतं, आपण व्यवहार चालतो आपला त्याच्यावरती, पण आपलं लक्ष नसतं त्या गोष्टींकडे. साध्या साध्या गोष्टी, एखादा श्रीमंत मनुष्य आहे, जातो की नाही आपण त्याच्याकडे घेऊन काय, पावती बुक गणपतीचं? का? पहिले त्याच्याकडे जातो इतरांकडे जाण्याच्या आधी. का? कारण शक्य आहे त्याच्याकडनं मिळणं, माहिती आहे त्याच्याकडे आहे. देईल का नाही भाग वेगळा आहे, ते आपल्याला माहीत नाही आहे. माहीत देणार नाही माहिती असतं तर गेलो नसतो. पण तो देणं शक्य आहे, कारण दिसते आहे श्रीमंती सगळी. आणि आपण मागायला जातो किती? जी काय वर्गणी असेल ती. त्यामुळे वर्गणीच त्याला सहज देणं शक्य आहे, असं म्हणतो की नाही आपण? शक्य प्रमाण. हे जे निश्चयात्मक ज्ञान होत आहे, म्हणून 100 रुपये आणि 5 रुपये उदाहरण दिलं. असो. पुढचं प्रमाण आहे ऐतिह्य प्रमाण. ऐतिह्य असं त्याचं नाव आहे, की हे हे असे होते किंवा असे झाले सांगणे म्हणजे ऐतिह्य. 8वं प्रमाण आहे. आणि यावरूनच खरं इतिहास नावाचा शब्द तयार झालेला आहे. ऐतिह्यवरून इतिहास नावाचा शब्द तयार होतो. आपण शुद्ध मराठीत त्याला हिस्ट्री म्हणतो. आता हे असे झाले, हे असे असे झाले, हे सांगणं किंवा हे ग्रथित करणं म्हणजे इतिहास. की जे दुर्दैवाने भारताच्या बाबतीत बहुतांश प्रमाणात घडलं नाही. त्याचं कारण आपला इतिहास एक तर परकीयांनी लिहिला किंवा देशद्रोही स्वकीयांनी लिहिला. त्यामुळे सत्य सोडूनच तो लिहिला गेला. आणि तेच आता दुरुस्त करण्याचं काम इतक्या वर्षानंतर आपल्यावरती येऊन पडलं आहे आणि त्याचं कार्य सुरू आहे. थोडक्यामध्ये ऐतिह्य प्रमाण. ऐतिह्य प्रमाण आहे ज्यांनी एखादी गोष्ट झालेली बघितलेली असते, असं म्हणूया. तो सांगतो की या या ठिकाणी समजा अमुक अमुक आहे. अशा पद्धतीने जे आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे दुसऱ्याने कोणीतरी प्रमाण देऊन, ऐतिह्य प्रमाण, असं असं झालं, हे कोणीतरी आपल्याला सांगणं, आणि म्हणून आपल्याला त्या एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं, ह्याला म्हणतात ऐतिह्य प्रमाणाने झालेलं ज्ञान. शेवटचं प्रमाण आहे, त्याचं नाव आहे 9 क्रमांकाचं आता, चेष्टा प्रमाण. चेष्टा. आता चेष्टा म्हणजे आपण एकमेकांची करतो ती नव्हे, त्याला म्हणतात चेष्टा मस्करी, ती नाही. चेष्टा याचा अर्थ खूण. खुणेनी एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं, त्याला म्हणायचं चेष्टा. चेष्टा म्हणजे खूण म्हणा, चिन्ह म्हणा, म्हणून त्याला म्हणतात चेष्टा प्रमाण. उदाहरणार्थ, म्हणजे आता बायकोने भाजी केली, तिने विचारलं का हो भाजी कशी झाली आहे, आपण कसं उत्तर देतो? काही बोललो का मी? नाही, मी फक्त खूण करून दाखवली. म्हणजे भाजी कशीही झाली असली तरी बायकोने विचारल्यामुळे आपण असंच सांगतो की नाही, वेगळा विषय आहे. पण हे काही न बोलता जे खुणेनी कळलं की भाजी कशी झालेली आहे, छान झाली आहे. किंवा व्हॉट्सॲपवर कोणी काही पाठवलं संदेश, तर त्याला आपली सहमती असते किंवा आपली पसंती आहे, हे आपण त्याला ठेंगा असा दाखवून पाठवतो की नाही. ठेंगा म्हणजे कळलं असेल मला काय म्हणायचं. मुद्दा एवढाच आहे की त्या व्यक्तीला कळून जातं, तुम्ही काहीच लिहित नाही, हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही, मला हे पटलं म्हणत नाही, मला आवडलं म्हणत नाही, फक्त ते सोप्पं काम असतं आपलं. तर चेष्टाप्रमाण पहा, म्हणजे किती पद्धतीने आपल्याला जेव्हा ते येतात, आपणही पाठवतो, आपल्याला पण ते येतात, ते आले की आपल्याला कळतं की समोरच्याला हे आवडलेलं आहे किंवा समोरच्याला हे मान्य आहे इत्यादी. याच्यासाठी एक तरी शब्द कुठे वापरला गेला का? नाही. ह्याला म्हणायचं चेष्टाप्रमाण. हे जे मला ज्ञान झालं, हे जे निश्चयात्मक ज्ञान,
कारण ज्ञान करून देणारी ही जी हालचाल आहे शरीराची, म्हणजे आत्ता मी दोन गोष्टी तुम्हाला बोटांनी करून दाखवल्या, अजून काही असेल, भुवया उडवणं आहे, इत्यादी इत्यादी. या ज्या हालचाली आहे या खुणेला चेष्टा असं म्हणतात. आणि निश्चयात्मक ज्ञान होण्याचं हे अजून एक प्रमाण आहे. हे आपले असे 9 प्रमाण शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. किती विविध पद्धतीने आपल्याला, आणि बरं आपण मागच्याला शिकलो आपण, हे सर्व प्रमाज्ञानाचे प्रकार आहेत. अप्रमाज्ञानाबद्दल आपण बोललेलो नाही, त्याचा फारसा तसा विचार करण्याची गरज नाही. पण मुद्दा एवढाच आहे की इतक्या विविध पद्धतीने आपल्याला व्यवहारामध्ये ज्ञान होत असतं. आणि हा सर्व जो किचकट म्हणूया शास्त्राचा जो तपशील आहे, की जो शांतपणे तुम्ही ऐकून घेत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण हे बघण्याचं प्रयोजनच हे आहे की या पार्श्वभूमीवरती आपल्याला आत्मज्ञानाचा विचार करायचा. कारण आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान, असे शब्द आपण या संदर्भामध्ये, या क्षेत्रामध्ये ऐकत असतो. आणि आपापल्या पद्धतीने, किंवा आपण, मी तर हे सगळं निर्गुणाबद्दल बोलतोय, अगदी सगुणाची जरी म्हटलं, म्हणताना भगवंताचं काय साक्षात्कार म्हणूया, सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत खरं विचार केला तर. पण इतका गोंधळ मनामध्ये राहून जातो, कारण होतं काय, आणि म्हणूनच मी म्हणालो हा शास्त्राचा किचकट तपशील बघण्याचं कारण ते आहे की आपल्या कळत म्हणा किंवा नकळत म्हणा, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान या 9 प्रकारांपैकी कुठल्या तरी पद्धतीने होत असलं पाहिजे असं आपल्या मनात कुठेतरी असतं. आपली दिशाच चुकते. आणि त्या दृष्टीने आपण या मार्गामध्ये, या प्रांतामध्ये उतरतो आणि काय म्हणूया त्याचाच वेध घेत राहतो. आणि या दृष्टीने, या मार्गाने मला कधीच ते ज्ञान होणार नसतं. त्यामुळे दिशा चुकल्यामुळे पदरात फारसं पडत नाही. का असं, का म्हणून असं आत्मज्ञान या पद्धतीने का नाही होणार, करूया थोडक्यात विचार. त्याच्यासाठी तर हे सगळं आपण समजून घेतलं, सगळं त्याचे तपशील समजला, त्याचे उदाहरणं समजून घेतली, व्याख्या समजून घेतल्या. कारण आता आपल्याला ते लावून बघायचं आहे. आणि ते लावून बघितल्यानंतर आत्मज्ञान होण्याची जी प्रक्रिया आहे, कारण मागच्याला आपण बोललो होतो, तुमच्या लक्षात आलं असेलच, की या सर्व ज्ञानामध्ये एक गोष्ट अनस्यूत आहे, की हे सर्व त्रिपुटीयुक्त ज्ञान आहे. त्याच्यामध्ये ज्ञाता आहे, त्याच्यामध्ये ज्ञेय आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे. प्रमाणजन्य, नावच प्रमाण आहे, 9 प्रमाण आहेत. आता पहिलं प्रमाण आपण बघितलं होतं प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्म जाणता येईल का? नाही. अगदी सगळ्यात सोपं प्रमाण समजून घेण्यासाठी ब्रह्मज्ञान ज्यांनी होणार नाही, विचार केला तर प्रत्यक्ष प्रमाणच आहे. का? कारण ते इंद्रिय गोचर नाही. प्रत्यक्ष प्रमाण, मगाशीच आपण बोललो, डोळ्यांनी, कानांनी, पंच ज्ञानेंद्रियांनी मला जी होणारी ज्ञानं आहेत साध्या भाषेत, त्याच्यासाठी ती गोष्ट इंद्रिय गोचर असावी लागते. डोळ्यांनी दिसायचं असेल तर तिला रूप असावं लागतं, कानाने ऐकू येण्याचे असेल तर तो ध्वनीचं रूप त्याला असावं लागतं. स्पर्श करून एखादी गोष्ट पाहिजे तर प्रत्यक्ष, आणि ती माझ्या जवळ असली पाहिजे स्पर्श करण्यासाठी सारखी. थोडक्यामध्ये इंद्रियगोचर ज्या गोष्टी असतात ना, त्याचं ज्ञान मला प्रत्यक्ष प्रमाणाने होऊ शकतं. ब्रह्मतत्व तसं आहे का? ब्रह्मतत्वशास्त्र आपल्याला काय सांगतं? ते निराकार आहे, ते अरूप आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, रोजच म्हणतो आपण, दरवेळेला श्लोक म्हणतो आपण. ते निराकार आहे, ते अरूप आहे. दृष्टांतच द्यायचा झाला तर आकाशाचा, त्यातल्या त्यात जवळचा दृष्टांत आकाशाचा देता येईल. त्याला आकाशी विचार केला तर निराकार आहे, तेही विचार केला तर अरूप आहे. पण ते सगुण आहे. शब्द नावाचा गुण सांगितला आहे, महाभूत आहे ते पहिलं. म्हणून म्हणालो जवळचा दृष्टांत तोच. तर असं डोळ्यांनी बघून आकाशाचं ज्ञान होतं का? आकाशाला स्पर्श करता येतो का? आकाश ऐकू येतं का? आकाशाची चव घेता येते का? करा विचार.
म्हणजे ते तत्व जे अखंड माझ्या आजूबाजूला आहे, ज्याच्यात मी बसतो, वावरतो, सगळे व्यवहार चालतात. नुसता मी नाही, हे संपूर्ण विश्व ज्याच्यामध्ये मावलेलं आहे, सामावलेलं आहे. आकाश नावाचं तत्व नाही. ते इंद्रिय गोचर नाही. विषय सुरू आहे, ते इंद्रिय गोचर नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्म तत्व जाणता येणार नाही. पुढचं आपण बघितलं होतं अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणामध्ये आपण असं शिकलो की पूर्व अनुभवावर आधारित आपल्याला ज्ञान होतं आणि त्याच्यामध्ये कारणाचा आणि कार्याचा हा कायमचा संबंध असतो. उदाहरणार्थ अग्नी आणि धूर, नेहमीचं उदाहरण आपण घेऊया. पुन्हा मगाशीच बोललो आपण. ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. ज्या अर्थी आकाशात दोन रेषा मला दिसत आहेत त्या अर्थी थोड्या वेळापूर्वी तिथनं विमान गेलं असलं पाहिजे. मागच्याला बोललो होतो आपण सगळं. कायमचा संबंध. असा ब्रह्मतत्वाचा कोणाशीच आणि कधीही संबंध नाही. कारण ते एकमेवा द्वितीय आहे. द्वैत सिद्धच तिथे होत नाही. असा अखंड संबंध कशाचाच नाही आहे त्या तत्वाचा, कोणाशीच नाही. द्वैत सिद्ध होत नाही म्हणूनही नाही. आणि आपण जर जगताच्या सापेक्षतेने जर विचार करतो म्हटलं, तोही संबंध कायम नाही. त्यामुळे अनुमान प्रमाणाने सुद्धा ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. पुढचं प्रमाण होतं शब्द प्रमाण. त्याच्यामध्ये आपण आप्तवाक्य आणि वेदवाक्य अशी दोन वाक्यांचा विचार केला होता. आता व्यवहारामध्ये आपल्याला शब्दप्रमाणाने ज्ञान होतं. त्या 9च्या 9 प्रमाणांचा व्यवहारामध्ये उपयोग आहेच, आपण त्याचा विचार केला. पण परमार्थामध्ये शास्त्र आणि संत यांच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा ठेवल्याशिवाय आपल्याला स्वरूपाचं ज्ञान शक्य नाही आहे. त्यामुळे परमार्थामध्ये शब्द प्रमाणाला खूप महत्व आहे. आणि परोक्ष ज्ञानाचा तो आधारही आहे. पण आपण नंतर विचार अजून त्याचा जास्त करणारच आहोत. पण प्रत्यक्ष ज्ञान ज्याला म्हणतात, ज्याला परोक्ष ज्ञान म्हणतात, तिथे शब्द चालतात का? नाही. तिथे शब्दही चालत नाही. पण त्याच्या अत्यंत जवळ येणारं जर कुठलं प्रमाण असेल तर शब्द प्रमाण आहे. सद्गुरुमुखातून आलेलं वाक्य, काना वचनाची ये भेटी. झालाय आपला विचार करून तो. त्यामुळे शब्द प्रमाणाला महत्व खूप आहे. पण शब्द कोणाचा हे महत्वाचं आहे. शास्त्र, संत, सद्गुरू. अत्यंत निस्वार्थी आणि माझ्या हिताची काळजी वाहणारे जे आहेत, फक्त त्यांचा शब्द. म्हणून परमपूज्य काका नेहमी सांगतात, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून या प्रांतात फिरायला जाऊ नये. त्याच्यामध्ये कोणाची अवहेलना करणं, कोणाला नावं ठेवणं हा उद्देश नाही आहे. त्याच्यामध्ये पदरात काही पडणार नाही. कारण बुद्धीत आपल्या प्रचंड दोष असतात मानवी. विप्रलिप्सा, कर्णापाठव आणि अनेक ते दोष सांगितल्या, करू एखाद दिवशी त्याचाही विचार. या दोषांसह आपली बुद्धी असते. कमी अधिक प्रमाणात असतील पण ते असतातच. आणि माझ्या कळत किंवा नकळत त्या दोषांसह मी जेव्हा विचार करायला जातो, कशाचा पुन्हा? या तत्वाचा की ज्याला हे 9 प्रमाण सुद्धा फिके पडतात आहेत त्याच्यासमोर, तिथे काय होणार आहे कल्पना करू शकतो आपण. म्हणून तिथे फक्त आप्त वाक्य, शब्द प्रमाण ज्याचा आपण विचार करतोय. कारण त्यांनी प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आणि कुठल्याही दोष नसलेल्या बुद्धीतून आलेलं, ज्याला अपौरुषेय असं म्हणतात, वेदप्रणित ज्ञान, संत प्रणित, शास्त्र प्रणित ज्ञान, ते शब्द. होतं काय? त्या शब्दांनी ज्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्या तत्वाचा अनुभव घेतल्यानंतर मला ज्याची प्राप्ती होणार आहे त्याचा अंदाजच न आल्यामुळे ते सोडून मी बाकी सगळ्या गोष्टी करतो परमार्थाच्या नावाखाली. आणि मग डॉक्टर काका जसं म्हणतात की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. व्हॉट आय डू, आय स्पेंड माय लाईफ क्वेश्चनिंग द सिस्टीम इट सेल्फ. मला 10,000 वर्षाचं आयुष्य असतं तर मी नेहमी सांगतो,
करा मग. सर्व ग्रंथांचा अभ्यास करा, सर्व पंथांचा करा, सर्व साधना पद्धतींचा करा आणि मग ठरवा तुमच्यासाठी काय योग्य आहे. अमरपट्टा घेऊन तुम्ही आले असाल असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर करा. मला माहिती आहे मी ते घेऊन आलेलो नाही आहे. आणि पुन्हा परमपूज्य काका इतकं छान सांगतात, इफेक्टिव्ह वेळ आपल्या आयुष्यातला परिणामकारक वेळ खरं विचार केला तर अजून कमी होतो तो. झोपेचा वेळ काढला, जेवणाचा वेळ काढला, आपले प्रापंचिक कर्तव्यतांचा वेळ काढला तर प्रत्यक्ष किती वेळ उरला आपल्या आयुष्यामध्ये हातामध्ये साधना करण्यासाठी. मग शुड आय इवन से स्पेंड और वेस्ट? शुड आय वेस्ट दॅट टाइम क्वेश्चनिंग द सिस्टम, or should I just use that time to know the system and use the system? हा प्रश्न असतो. असो, एवढं मी बोलावं लागलं मला कारण शब्द प्रमाण आपल्याला मान्य होत नाही पटकन. आपली बुद्धी गहाण ठेवायला आपण तयार होत नाही, कारण प्रचंड अभिमान असतो. कारण व्यवहारामध्ये ती खूप मी गाजवलेली असते, त्या बुद्धीने बरेच क्षेत्र मी गाजवलेले असतात. पण ती नाही न चालत, इथे हाच तर प्रश्न आहे. ती रजोगुणी बुद्धी नाही चालत. असो, पुढे जाऊया. उपमान प्रमाण नंतर आपण प्रमाण बघितलं होतं. उपमान. आता उपमान प्रमाणामध्ये आपण विचार केला की उपमा देऊन ज्ञान होतं असं आपण शिकलो. आता ज्याची उपमा द्यावयाची असं दुसरं काही सिद्धच होत नसल्यामुळे, थोडक्यामध्ये द्वैत सिद्ध होत नसल्यामुळे ब्रह्मज्ञानासाठी त्याचा उपयोग नाही. अशी कोणती वस्तू आहे का की का हो ब्रह्म कसं आहे, असं आहे का नाही, तसं आहे का नाही, ह्याच्यासारखं दिसतं का नाही, त्याच्यासारखं दिसतं का नाही, त्याची चव अशी आहे का नाही, त्याला हात लावता येतो का नाही. मग जिथे वेद सुद्धा थांबतात, न इति न इति न इति न इति असंच म्हणतात शेवटी. असं आहे का नाही, तसं आहे का नाही, हेच त्याचं वर्णन आहे. कारण दुसरं वर्णन होऊच शकत नाही. कारण मला ज्या ज्या गोष्टी कळतात, मला ज्या ज्या गोष्टी अनुभवास येतात, ज्या ज्या गोष्टींचा मी विचार करू शकतो, ज्या ज्या गोष्टींचा मी तर्क करू शकतो, ज्या ज्या गोष्टी मी गणितीय प्रमेयामध्ये पकडू शकतो, या सगळ्यात कशातच न बसणार. कारण शेवटी या सगळ्या गोष्टी कशाची निर्मिती आहे? मानवी बुद्धी, मेंदू. आणि मागच्याला आपण बोललो होतो, वी आर ट्राईंग टू फॅदम द इन्फायनाईट विथ द फायनाईट. इट्स इम्पॉसिबल. उपमान, त्यामुळे उपमा देताच येत नाही. असं काय आहे? समर्थांनी मनाच्या श्लोकात श्लोक लिहिला, रामाला उपमा दिली आकाशाची. पण पुढच्या श्लोकात ते म्हणतात तेही नस आहे. कारण तिथे सापेक्षता आहे पुन्हा. आकाश जे पहिलंच महाभूत असल्यामुळे खूप जवळचं, मगाशी मी म्हणालो तसं ते निराकार आहे, निर्वय आहे, पण ते निर्गुण नाही आहे, सगुणच आहे ते. आणि त्याहीपेक्षा समर्थ म्हणतात आहे त्याला सापेक्षता आहे. म्हणजे काय? या जगताची त्याला सापेक्षता आहे. ते व्यापक निश्चित आहे. अत्यंत व्यापक तत्व म्हटलं तर आकाशच आहे. द फिजिकल विच इज समथिंग विच इज फिजिकल इन नेचर, पण व्यापक. पण ब्रह्मतत्व राम तसा नाही आहे. राम निरपेक्ष व्यापक आहे. हे जगत नव्हतं तरी तो आहे, जगत आहे तरी तो आहे, जगत नसेल तरी तो आहेच. निरपेक्ष व्यापक. त्यामुळे आकाशाची पण उपमा देता येत नाही. मग उपमान प्रमाणाने त्याचं ज्ञान होईल का आपल्याला? शक्य नाही. पुढे अर्थापत्ती प्रमाण आपण शिकलो. आत्ताच शिकलो आपण अर्थापत्तीमध्ये परिणामावरून कारणाचं ज्ञान. एखादा परिणाम म्हणा, कार्य म्हणा, दिसतं आणि जी काही माहिती आपल्याला आहे त्याच्यावरून त्याची संगती लावता येत नाही, मग त्याच्या कारणाचा अंदाज करावा लागतो. हे आपण शिकलो मगाशी. अर्थापत्ती. आता परिणाम म्हणजे काय आहे? बदल किंवा विकार आहे की नाही? परिणाम म्हणजे बदल, विकार. ब्रह्मतत्व कसं आहे? मगाशी सांगतो मी, अखंड त्या श्लोकाकडे जातो. अहम निर्विकल्पो निराकार रूप. निर्विकार आहे म्हणजे त्याच्यात कोणताच बदल होत नाही. बरं, एवढंच नाही, ते कशाचंही कार्य नाही, ते कशाचंही कारणही नाही. तुम्ही म्हणाल, अरे
असं कसं, आम्ही तर ऐकलं की ते हे जगताचं कारण आहे. आता साधी गोष्ट आहे, मला रज्जूवर सर्प दिसला, याला रज्जू म्हटलं तर कारणीभूत आहे, पण सर्प मला दिसला. रज्जूला विचारा बरं, दोरी काय म्हणेल, काय बोलतोयस तू, सर्प म्हणजे काय? त्यामुळे दोरीच्या बाजूने जेव्हा विचार केला जातो, तेव्हा ती सर्पाचं कारणही नाही. कारण सर्पच नाही, सर्प सिद्धच होत नाही. सर्प हा मला झालेला भ्रम आहे. आणि मला तो भ्रम झाल्यामुळे मी त्याला मग म्हणतो की हां, त्याला रज्जू हे त्याचं कारण आहे, रज्जू त्याचं अधिष्ठान आहे, वगैरे वगैरे. तो विषय फार वेगळा आहे. कारण अजून एक वेदांताचा फार सुंदर सिद्धांत आहे. अध्यस्थाचं जे ज्ञान आहे ते अधिष्ठान रूपच असतं. सुंदर सिद्धांत आहे. असो, मुद्दा असा की ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने विचार केला, माऊलींची एक सुंदर ओवी आत्ता आठवली मला. आत्ता 8व्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आपल्या ज्ञानेश्वरीत. माऊली म्हणते की हा देह असो अथवा जावो, आम्ही तो वस्तूची हो आहो. काय म्हणते माऊली तिथे? मृत्यूनंतर मिळणाऱ्या गतीचा विचार सुरू असल्यामुळे त्या विषयासंदर्भात माऊलींची ओवी आहे की हा देह असो अथवा जावो, आम्ही तो वस्तूची हो आहो. परमार्थामध्ये वस्तू याचा अर्थ ब्रह्म असा होतो. की जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी. माऊली प्रश्न विचारते. मला आता आठवण्याचं कारण असते तिथे दृष्टांत म्हणून माऊलींनी हेच वापरलेलं आहे, प्रसिद्ध वेदांतातला दृष्टांत, की जे दोरी सर्पत्व व्हावं दोराची कडूनी. की हे दोरीवर जे दोरीला जे सर्पत्व आलं ते काय दोराकडून आहे का? ते माझ्याकडून आहे. दोरी म्हणजे इथे ब्रह्म, ते दृष्टांत आहे. म्हणून माऊली म्हणते की हा देह असो अथवा जावो, मुद्दा ते कशाचं कार्य नाही. आणि नुसतं ते कार्य तर ते नाहीच, कारण जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असतं. अजून एक वेदांताचा सिद्धांत आहे, हा सुंदर सिद्धांत आहे पहा. कशाचंही कार्य असू द्या ते अनात्मच आहे. पण हे नुसतं कार्य तर नाहीच, पण कारणही नाही. आणि त्यामुळे ब्रह्मज्ञानासाठी अर्थापत्ती प्रमाण सुद्धा कुचकामी ठरतं, काहीही कामाचं येत नाही. कारण काय कुठला बदल आणि कुठला परिणाम आणि काय कार्य आणि कशावरून त्या कारणाचं त्यांनी ज्ञान होणार, शक्य नाही. शेवटचं प्रमाण आहे अनुपलब्धी प्रमाण. शेवटचं म्हणजे त्या ह्याच्यातलं शेवटचं म्हणूया, अनुपलब्धी. अनुपलब्धी प्रमाणात आपण विचार केला की एखाद्या वस्तूच्या अभावाने आपल्याला निश्चयात्मक ज्ञान होतं. मग अशीची ती किल्ली आठवा माझी गाडीची, पटापट एकदम आपल्याला आठवेल. अनुपलब्धी. आता ब्रह्म नावाचं तत्व कुठेही कधीही आणि कसंही, म्हणजे कोणत्याही प्रकारे अनुपलब्धीचा विषय नाही. शास्त्रीय भाषा आहे. थोडक्यात आपल्या साध्या भाषेत बोलू, ते अखंड उपलब्ध आहे. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवेशे संभ्रम विवंचती. ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी क्रमांक 19. पहिल्यापासून नियम पाळतोय ना आपण संदर्भ देण्याचा, मला खूप पाळावं लागतं तो शेवटपर्यंत. जे सर्वत्र सदा सम, फार सुंदर ओवी आहे खरं. जे सर्वत्र आहे, सर्वत्र म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. दरवेळेला मी सांगतो नोन युनिवर्स आठवायचं, ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज, नॉट इवन स्टार्स, गॅलेक्सीज. तरी ते नोन युनिवर्सच आहे, अननोन माहितीच नाही अजून, म्हणूनच त्याला अननोन म्हटलं आहे. जे सर्वत्र सदा, सदा म्हणजे कधी? जग निर्माण होण्याच्या आधी नव्हतं, आता आहे, जग आहे म्हणून. आणि जग निर्माण झाल्यावर नसेल असं आहे का त्याच्या बाबतीत? नाही. सदा, अखंड, अनादि. कारण ते निर्माणच होत नाही, कारण जे निर्माण होतं ते संपतं. पुन्हा दुसरा सिद्धांत आहे, जे निर्माण होतं ते संपावंच लागतं. मग ते एका मिनिटात असो का कोट्यावधी वर्षानंतर असो, या पृथ्वीसारखं किंवा या जगतासारखं. पण एक दिवस नष्ट होणार आहे की नाही? प्रलय होणार आहे की नाही? होणार आहे. एक दिवस होता की नाही, असा आता दिवस म्हणजे विनोदानेच बोलावं लागतं, असा एक क्षण होता की नाही जेव्हा हे जगच नव्हतं. आता तो क्षणी नंतर निर्माण झाला ते सोडून देऊ, पण बोलण्याच्या भाषेमध्ये एक होता असा एक क्षण किंवा जग नव्हतं, तरी ते तत्व आहेच.
आत्ताही आहे, नंतरही आहे, सर्वत्र सदा आणि समत्वानी आहे. सगळ्यात महत्वाचं समत्वानी, कुठेही कमी नाही, कुठेही जास्त नाही. संतांच्या अंतःकरणात जास्त आहे आणि मी पापी आहे म्हणून माझ्या अंतःकरणात कमी आहे, नाही. तो राम तसाच आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात. मला फक्त त्याचा अनुभव नाही, जो संतांना आहे, एवढाच फरक आहे. पण जे सर्वत्र सदा सम असं जे तत्व, ते अनुपलब्धी प्रमाणाचा विषय असेल का? की कधीतरी कुठेतरी, एक गमतीचा विषय थोडासा, पुन्हा थँक्स टू व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. कोणी गेलं की आपण त्याच्या म्हणतो ना, त्याचा आत्मा गेला, त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. आता विचार करा, शास्त्रीय दृष्टीने आत्मा गेला म्हणतो मी, बरोबर आहे, किंवा त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे, या दोन वाक्यांचा करा बरोबर विचार. आत्मा गेला याचा अर्थ तो आलेला होता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याला जाण्यासाठी जागा आहे कुठेतरी, म्हणून तो गेला ना. आणि ज्या अर्थी त्याला शांती मिळू दे म्हणतो, याचा अर्थ तो अशांत आहे. म्हणून मी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणालो. आणि म्हणून आत्मा शब्दाला सुरुवातीला जी लोक परमार्थामध्ये नवीन असतात ते दचकतात, कारण ते असे विचित्र विचार असतात. हा जीवात्म्याबद्दल बोलणं सुरू आहे. जो जातो तो सूक्ष्म देह जातो, उदाहरण वायूवरती आरूढ होऊन. वेगळा विषय आहे तो. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की माझ्या समोर समजा एखादा मृतदेह आपल्यासमोर पडलेला आहे, आणि जर तुम्ही म्हणत असाल त्यात आत्मा गेला, याचा अर्थ आपण शास्त्रापेक्षा आणि संतांपेक्षा श्रेष्ठ झालो. काय? कारण मला अशी एक जागा सापडली जिथे आत्मा नाही, असा अर्थ होतो त्याचा. आणि इथे सांगणं सुरू आहे, जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतिवेशय संभ्रम विवंचती, माऊली. आणि माऊली म्हणजेच उपनिषद. काय असतं, मला समजत नसतं मी काय बोलतोय, आणि समोरच्यालाही समजत नसतं, त्यामुळे तोही आक्षेप घेत नाही. आणि अशा लोकांसाठी खास जागा राखीव आहे, असं परमपूज्य काका म्हणतात, ज्याला आपण काय बोलतो हे समजत नाही. त्याचा मागच्या वेळेला उल्लेख केला होता, एक दोन वेळा, सोडून देऊ तो विषय. मुद्दा एकच आहे की त्या मृतदेहात सुद्धा ब्रह्म आत्मा नावाचं तत्व तसंच, तितकंच, तेवढंच, जेवढं माझ्या, ज्याला आपण जिवंत म्हणूया, देहात आहे. फरक एवढाच आहे, माझ्या देहामध्ये अंतःकरण नावाचं तत्व, सूक्ष्मदेह नावाचं तत्व अजूनही आहे, त्या देहात नाही, एवढाच फरक आहे. म्हणून त्याला मृतदेह म्हणतात आणि माझ्या देहाला जिवंत देह म्हणतात. पण आत्मा नावाचं तत्व जे सदा सम सर्वत्र, त्यामुळे अनुपलब्धी प्रमाणाचा तो विषय होऊ शकत नाही कधीच. त्यामुळे त्याही पद्धतीने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. पुढे शक्य प्रमाण आपण बघितलं होतं. शक्य प्रमाणामध्ये आपण म्हणालो की कोणाकडे 100 रुपये असतील तर 5 रुपये असणं शक्य आहे, असं आपण बोललो होतो. त्याच्यामध्ये कारण असं दिलं होतं की 5 रुपये 100 रुपयाचा अंश आहे, भाग आहे, अंशाने होणारं ज्ञान आहे. आता ब्रह्मतत्वामध्ये अंशी भाव नाही, शक्यच नाही. आपण आत्ताच ओवी बघितली, ते इथं विभाग अधमोत्तम. आकाशाचे भाग करता येतात का? आपल्या सोयीसाठी आपण करतो बरं का. काय? घटाकाश, मठाकाश, महदाकाश, आकाश तेच आहे. मी त्याला सापेक्षता देतो विनाकारण. तो घट आणतो, मग घट फुटला की म्हणतो काय झालं, घट फुटला, मग ते आकाश कुठे गेलं? ते कुठे जात नाही, ते येत नाही. आकाश तसंच आहे, दृष्टांत म्हणून सांगतोय. जसं आकाशाचे सुद्धा भाग करता येत नाही, निराकार अरूप वस्तू, तर ब्रह्माचं तर संबंधच नाही. ते अंशांशी भाव नाही, ही शास्त्राची भाषा आहे. अंशांशी भाव नाही याचा अर्थ ते कशाचा अंश नाही आणि त्याचा अंश नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे किती वेळा म्हणतो आपण. ही श्रुती मला तेच सांगते, ते तत्व पूर्णच आहे, अंशांशी भाव नाही. नंतर आपण बघितलं होतं ऐतिह्य नावाचं. शेवटचे तीन, सहा झाले बघून आपले. शेवटच्या तीनमध्ये आता हे आठवं, ऐतिह्य नावाचं. ऐतिह्य आपण शिकलो त्या प्रमाणामध्ये पूर्वी बघितलेलं कोणीतरी सांगतं की असं असं झालं, म्हणजे हे ज्ञान कोणाच्या तरी प्रत्यक्ष इंद्रिय गोचर ज्ञानावरती अवलंबून आहे.
कोणीतरी बघितलं, कुठेतरी ऐकलं इत्यादी. आता ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही, हा तर पहिल्याच प्रमाणात आपण विचार केला. त्यामुळे कोणीतरी ते बघणं आणि मग मला सांगणं शक्यच नाही. त्यामुळे ऐतीय प्रमाणाने सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. पुढे चेष्टा शेवटचं प्रमाण. चेष्टा म्हणजे खुणेनी प्राप्त होणारं ज्ञान, त्याचा आपण विचार केला आज. आता कल्पना करा की जे तत्व पुन्हा निर्गुण आहे, निराकार आहे, निर्वयव आहे, एकमेवा द्वितीय आहे, अशा ब्रह्मतत्वाचं ज्ञान कोणत्या खुणेने होऊ शकेल? आता मगाशी भाजी छान झाली असं मी जे खुणेने सांगितलं का? कारण भाजीला गुण आहेत ना, भाजीत काहीतरी तिखट मीठ तेल कमी जास्त हे ते शक्य आहे, हे होऊ शकतं. आणि ते प्रमाण छान जमलेलं आहे, किंवा ते बायकोनी केलेली आहे, मगाशी मी विनोदाने म्हणालो, त्यामुळे ती नेहमी चांगलीच असते. तर हे गुण आहे म्हणजे भाजी सगुण आहे. ब्रह्मतत्व कसं आहे? निर्गुण आहे. आता निर्गुण निराकार निर्वयव, बरं ते एकमेवा द्वितीय सोडून द्या, आपण आत्ता निदान मायेच्या प्रांतात बसून हे बोलणं सुरू आहे, त्यामुळे एकमेकांशी बोलताना हा मायेच्या प्रांतातला व्यवहार आहे. पण मायेच्या प्रांतात बसून निर्गुण निराकार तत्वाचं कोणत्या खुणीने ज्ञान होईल आपल्याला? शक्य नाही. थोडक्यामध्ये बोलूया, ही जी सगळी 9 प्रमाणांचा आपण इतका सविस्तर विचार केला, ही सगळी प्रमाण ही व्यवहारात जरी यथार्थ ज्ञान होण्याची साधनं असली, व्यवहार छान चालतोय आणि काही प्रश्नच नाही, व्यवहारात आपल्याला सर्वांना या विविध पद्धतीने ज्ञान होतं, करून घ्यावं त्याने व्यवहार चालू राहतो, काही प्रश्न नाही. पण यापैकी एकाही साधनाचा अपरोक्ष ब्रह्मज्ञान होण्यास त्याचा प्रत्यक्ष उपयोग नाही. हे शिकण्याचा उद्देश काय आहे? सगळं मी मगाशी म्हणालो, जसं किचकट ही थोडी जी शास्त्रीय मांडणी आपण केली, तुम्ही शांतपणे ऐकून घेतली, त्याचा उद्देश फक्त हा आहे. हे एकदा कळलं ना, शुद्ध मराठीत त्याला म्हणतात गेटिंग द बिग बोल्डर्स आउट ऑफ अवर वे. दीज आर द बिग बोल्डर्स बाय द वे. मग माऊलींच्या ओवीकडे आपला निदान प्रवेश तरी होतो, की ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान. गगना भरून उरले गाळी वजे, पुढे माऊली म्हणते. हे म्हणून मी म्हणालो, या सगळ्या याच्यामध्ये विविध पद्धती असू दे, आपण याच्यात व्हॉट इज द कॉमन ग्राउंड? त्याच्यात अखंड त्रिपुटी आहे. त्याच्यात ज्ञाता आहे, ज्या गोष्टीचं ज्ञान व्हायचं ती ज्ञेय वस्तू आहे, आणि ज्ञान आहे, अखंड त्रिपुटी आहे. आणि माऊलीकडे सांगते आहे काय? ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान. आणि हेच आपल्याला आता शिकायचं आहे की ब्रह्मज्ञान आपण ज्याला म्हणतो, ह्या खरं म्हटलं ना तर ब्रह्माचं ज्ञान किंवा आत्म्याचं ज्ञान हा शब्द खरं म्हटलं तर सिद्धच होत नाही शास्त्रीयदृष्ट्या, कारण आत्मा ज्ञानरूपच आहे. पण त्याचं जे आपल्याला परोक्ष ज्ञान होतं, शब्दाने ज्ञान होतं, त्या बाबतीत तो शब्द संभवतो म्हणून तो वापरला जातो, किंवा समजावं बोलता यावं म्हणून वापरला जातो. आणि हेच आपल्याला आता शिकायचं आहे, जो आपला पुढच्या चिंतनाचा विषय आहे. ही सगळी मांडणी आपण शांतपणे 2 सत्रांमध्ये केली. आता हा जो सगळं आपण काय म्हणा पाया घातलेला आहे या विचारांचा, 9 प्रमाणांचा, की याने ज्ञान कसं होत नाही हे आपण आता शिकलो. मग प्रत्यक्ष त्या ज्ञानाची रीत काय आहे, ते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे का ज्ञान ते कसं असतं, याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. आपली वेळ झालेली आहे. इथे आपल्या चिंतनाला विराम देऊ आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम महेश दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. नेहमीप्रमाणे अतिशय उद्बोधक झालं आजचंही आपलं सत्र. आणि विशेष म्हणजे
ज्या ज्या गोष्टीने ज्ञान होणार नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा इतका सविस्तर विचार आपल्या शास्त्रकारांनी केलेला आहे. याचंच खरं तर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आणि किती आपल्या शास्त्रात सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे खूपच पुन्हा एकदा आनंदाचे तत्वज्ञान आहे. त्याच्यामुळे हा 1 तास तरी असा निखळ आनंद मिळतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मंगेश दादांना इथून नमस्कार करते. आणि आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आता जसं आपण म्हटलं की काही गोष्टींचं ज्ञान आपल्याला या 9 प्रमाणांनी होतं, पण ब्रह्मज्ञान हे त्यातलं नाही. तसं जपाचंही असतं. काही जप आपण करतो आणि काही एक जप असतो जो आपल्या जपावाणीने कायम होत असतो. तर अशाच जपाबद्दल संत कबीरांनी लिहिलेलं खूप सुंदर भजन आहे. ते आज आपल्या समोर सादर करणार आहे सावनी थिगळे. ती बेरिया कॅलिफोर्नियामध्ये राहते. ती सायली ओक यांच्याकडे गाण्याचं शिक्षण ती घेते आहे सध्या. अतिशय गोड मुलगी आहे, तुम्ही बघताय. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा तरुण पिढी अशा सत्रांना उपस्थित राहते आणि त्यांना भजन सेवा आणि भजनाचा कार्यक्रम यातला फरक कळायला सुरुवात होते. त्याच्यामुळे खूप खूप आनंद झालाय मला सावनी तुला इथे बघून. तर आता तू भजन सेवेला सुरुवात कर अशी मी तुला विनंती करते. थँक्यू. अजपा जाप जपो भाई साधो. 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 साधो सासों की कर लो माला. सासों की कर लो माला. जपा जाप जपो भाई साधो. अजपा जाप जपो भाई साधो. भाई साधो भाई साधो. भाई साधो भाई साधो. हाथ सुमरनी हाथ सुमरनी हाथ सुमरनी. बगल कटरनी हाथ सुमरनी. बगल कटरनी. यह क्या रच दिया चाला. यह क्या रच दिया चाला. लोगों के भावे भक्ति कमावे. लोगों के भावे भक्ति कमावे. साहेब के मुख काला. जपा जाप जपो भाई साधो. अजपा जाप जपो
जपो भाई साधो, भाई साधो, भाई साधो, भाई साधो, भाई साधो। ना साधो संत की सेवा कर ले, साधो संत की, साधो संत की सेवा कर ले। संतों का देश निराला, संतों का देश निराला। कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो। पी लो निर्गुण प्याला, जपा जाप जपो भाई साधो, जपा जाप जपो भाई साधो, 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 भाई साधो। वा वा, खूपच छान झालं सावनी. थँक यू. तुझं म्यूट करशील का? मला माझं हा, थँक्यू. वा, खूपच छान झालं भजन. एकदम असं शांत झालं सगळं वातावरण. तुम्ही तुमचे प्रश्न विसरले आहात का त्याच्यामुळे मला माहित नाही. जर विसरले नसाल तर आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. आज काही तुम्हाला आजच्या विषयाला धरून काही प्रश्न असतील तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे